ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती. ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती. दुष्काळी परिस्थिती. त्याच्यामुळे उत्पन्न कमी. हं. बरं, अवकाळी पाऊस वाऱ्या वादळाचा याच्यावर काही परिणाम? परिणाम काही पिकांवर झाला वर्गीय. दरवर्षी जिथं आपण 100 रुपये घालून 80 रुपये उत्पन्न व्हायचं, अशी परिस्थिती होती का आपली? हो ना, यावर्षी चांगली उत्पन्न होईल. आणि पाऊस काळ जर झाला समजा तर अजून शेतकरी समजा आनंदी होईल. हो. आता याच्यानंतर ह्या शेतामध्ये कोणतं पीक किंवा काय घेणार आहे त्याच्यामध्ये? त्याच्यात भाजीपाला काही सोयाबीनची लागवड, मूग, आणि ह्या पूर्ण मोकळ्या रानामध्ये आता पुढील काय तयारी मशागत झाली? सोयाबीन, सोयाबीनसाठी. सोयाबीन, कापूस. एका फळीला 20 ते 25चा घोस आहे एक, आणि फळ पण मोठं होतं. आंबे गोडे आहेत का बरोबर? गोडे आंबा. तुझं नाव काय? ते लाजायला आहे. ते इकडून बघायला इकडच्या साईडला जास्त. हां. या आंब्याला म्हणजे खत वगैरे काही लागते का? शेणखत टाकतो. सेंद्रिय खत. हां, सेंद्रिय खत. वा. म्हणजे आरोग्याला काही धोका नाही, निरोगी माणूस हे आंबा जरी खाल्ला तर समजा एकदम व्यवस्थित आरोग्य राहते. ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती. ही गवार, वांग, आणि जे विक्री करायला तुम्हाला स्टॉल कुठे लावता तुम्ही? विक्री करायला काळी कमानला. काळी कमानला रोज जाता. सकाळी कितीला जावं लागतंय? सकाळी 7 वाजता. खानापूर नगर, परभणी. कारभारी दशरथ शिंदे.